महादेवी हत्तीनीची नांदणी मठातून मिरवणूक निघालेली आहे। गुजरातमधल्या वनताराच्या पथकाकडे महादेवी हत्तीनीला सोपवण्यात येत आहे। त्याआधीच महादेवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आहे। निरोपाच्या या मिरवणुकीसाठी पंचक्रोशीतनं नागरिक जमा झालेले आहेत। महादेवीच्या निरोपावेळी ग्रामस्थ भाऊक झालेले देखील पाहायला मिळत आहेत। महादेवी हत्तीनीची नांदणी या मठातून मिरवणूक निघालेली आहे। गुजरातमधल्या वनताराच्या पथकाकडे महादेवी हत्तीनीला सोपवण्यात येत आहे। त्याआधी आता महादेवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आलेली आहे। निरोपाच्या या मिरवणुकीसाठी पंचक्रोशीतून नागरिक जमा झालेले आहेत। महादेवीच्या निरोपावेळी काही ग्रामस्थ आपल्याला भाऊक झालेले देखील पाहायला मिळत आहेत। तर महादेवी हत्तीनीची नांदणी मठातून मिरवणूक निघालेली आहे तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। महादेवीला निरोप देताना ग्रामस्थ भाऊक देखील झालेले आहेत। नांदणी या मठातून आता ही मिरवणूक निघालेली आहे। गुजरातमधल्या वनताराच्या पथकाकडे महादेवी हत्तीनीला सोपवलं जात आहे। खरं तर महादेवी हत्तीनीला आमच्या इथून नेऊ नये यासाठी ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झालेले होते। त्यांनी या संपूर्ण याला विरोध देखील केलेला होता। अखेर आता वाजत गाजत महादेवीची मिरवणूक निघते। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत। प्रताप, आपण पाहतोय गुजरातमधल्या वनताराच्या पथकाकडे महादेवीला आता सुपूर्द केलं जात आहे, पाठवणी होतीये, त्यावेळी ग्रामस्थ आपल्याला भाऊक झालेले दिसत आहेत। आपण पाहतो की ते इतकंच नाही तर पंचक्रोशीतील ग्रामस्थ देखील या ठिकाणी ढसाढसा रडताना दिसतात। एकूणच आपण पाहतो की गेल्या 35 वर्षापासून हा जो महादेवी हत्ती आहे, त्या हत्ती या ठिकाणी होता आणि गावातून तो डौलानं फिरत होता। अशा हत्तीला आमच्यापासून दूर का करता, अशा प्रकारचा सवाल विचारत या ठिकाणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली होती। पण आपण पाहतोय की गुजरातमधील वनतारा टीम जी आहे ती ताबा घेण्यासाठी गेल्या 8 दिवसापासून कोल्हापूर परिसरात या मांडून होतं। सुप्रीम कोर्टानं मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम करत हस्तक्षेप याचिका किंवा होती ती मात्र या ठिकाणी नाकारली आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतोय की स्वामीजींच्या आदेशानुसार गावामधल्या लोकांनी रीतसर आणि कोणत्या प्रकारचा विरोध न करता हा हत्ती गुजरातमधील टीमकडे हँडओव्हर करण्याचा निर्णय घेतलाय। पण हा निर्णय घेत असताना आपण पाहिलं की कशा प्रकारची दृश्य आहेत। हे दृश्य पाहिल्यानंतर कशा प्रकारे त्या गावातल्या लोकांच्या अतिशय भावना आहेत ते दिसून येतात। या ठिकाणी आपण पाहतो की मठाचे जे मठाधिपती आहेत ते देखील हत्तीला बिलगून या ठिकाणी ढसाढसा रडताना दिसलेत। एकूणच आपण पाहतो की अशा प्रकारचा निर्णय काय कामाचा, ज्याच्यामध्ये आमच्या भावनांचा विचार केला जात नाही, अशा प्रकारचा सवाल जो आहे तो विचारला जातोय। निश्चितच प्रताप, थोडंसं थांबवतो, एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत सुपूर्द करत आहोत आणि आम्ही न्यायालयाच्या न्यायव्यवस्थेला धरूनच सर्व कार्य आतापर्यंत करत आलेलो आहोत। इथून पुढेही न्यायालयाच्या न्यायव्यवस्थेला सोडून कोणतेही कार्य करणार नाही। न्यायव्यवस्थेचा सन्मान करतो। न्यायव्यवस्थेने जी पद्धती घालून दिलेली आहे त्या पद्धतीचा बहुमान करून आम्ही हत्ती सुपूर्द करत आहे। अनेक या ठिकाणी भाविकांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळाले, आपण देखील या ठिकाणी अश्रू आपल्या डोळ्यामध्ये पाहायला मिळाले। भावना खूप, नागरिकांच्या नाराजी खूप आहे। सर्वच नागरिकांना फार वर्षापासून ही हत्ती या व्यवस्थेमध्ये आहे, त्यामुळे सर्वांना दुःख होत आहे। मी भलेही 4-5 वर्ष 6 वर्ष झालं हत्ती बघतोय, पण या ग्रामस्थ या भागातील सर्व लोक 30-35 वर्षापासून या हत्तीला बघत आहेत। हत्तीनं माझ्यावरती, समाजावरती, सगळ्यांच्याच वरती केलेलं जो प्रेम आहे तो कधीही कोणी विसरू शकणार नाहीत आणि हा जो निर्णय झाला आहे तो धक्कादायक आहे, लोकांना पचवणं फार कठीण आहे।